हे सगळं जेव्हा घडलं तेव्हा बऱ्याच जणांना किंवा सगळ्यांनाच हा विश्वासच बसत नव्हता. अजित पवारांच्या राहण्या, वागण्या, बोलण्या सगळ्यात जो खमकेपणा होता, जी स्टाईल होती, जो ग्रेस होता किंवा जो आक्रमकपणा होता, त्यानंतर हा अपघात जरी झालेला असला तरी अजित पवार सुरक्षित असतील असं सगळ्यांना वाटत होतं. आता जवळपास 8 ते 8 24 तास आणि त्यानंतर 12 म्हणजे जवळपास 28 तास उलटून गेले. 28 तासानंतर आता अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते अनंतात विलीन झाले. उद्यापासून बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून, आमदार म्हणून, पुण्यामध्ये पालकमंत्री म्हणून अजित पवार नसणार आहे. हा विचार जो आहे तो विचारच जास्त पोहोचणार आहे. अगदी वैभव, हा विचार केला जात नाहीये. बारामतीकरांचं एक भावनिक नातं दादांशी होतं. आपण त्या सगळ्यांशी बोलणार आहोत. दादा, कुठून आलात तुम्ही? निराईवरून. अच्छा, आज लाडका नेता आपला हरपला, पंचतत्वात विलीन झाला, काय बोलतो? आमच्या काळातला धक्का लागणारी गोष्ट आहे सर. आमचा दादा हा सर्वांसाठी एक वडिलांचा आधार होता आणि सगळ्या समाजाला धरून चालणार आमचा दादा आज आम्हाला पोरका करून गेला. आम्ही आयुष्यभर ही खंत विसरू शकत नाही आणि मी आमच्या निरेवासियाकडनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली असे अर्पण करतो. दादा फार शिस्तप्रिय होते. दादांना शब्दामध्ये सांगता येणार नाही एवढं महाराष्ट्राचं दुःख झालेलं आहे. आजीदादा हे महाराष्ट्राचे आधारवड होते. त्यांचं दुःख आता कोणतीच नेता भरून काढू शकत नाही. कुठून आलात ताई? मराठी माध्यमिक शाळेकडून मी पाटेवाडी तालुका कर्जत, जिल्हा आयलानगर. कधी आला होता तुम्ही? आता सकाळी आलो. आज दादा आपल्यामध्ये नाहीयेत. पंचतत्वात खूप वाईट वाटतंय. खूप कणखर व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्राचं. फार तीव्र भावना आहेत. कारण लय वाईट वाटलं. सगळं कुटुंब जेवलं नाही महाराष्ट्रातलं. सगळे उपाशी सगळे घराघराने आपापल्या घरातलं माणूस गेलं का असं वाटतंय. दादा इतके महान त्यांचे तीव्र अशा भावना आपण सगळ्यांच्या बघतोय. या ताई, या, काळजी घ्या. आणखी काही महिला मंडळ आणि सगळेच लोक आलेत. खरं तर लहान असो, मोठे असो, थोर, स्त्री, पुरुष सगळे दादांवर जे प्रेम करायचे ते सगळे आज इथे आलेले आहेत. कुठून आलात मावशी? आम्ही इथलं बारामतीमधलेच आहात. काय दादांचं आम्हाला मोठं दुःख झालंय. कालच्यापासून दादांची कळल्यापासून आम्हाला चैन लागला जीवाला आमच्या. काय करावं, कसं करावं. शनी दादांची आम्हाला आठवण येते. कालच्यापासून आम्हाला चैन. आम्ही बीडवरून आलो. दादा आमचे पालकमंत्री होते. दादाने खूप असं आमचं आहे ना कल्याण केलं. पण आज खूप प्रकल्प बोलू शकत नाही, आम्ही शब्दामध्ये व्यक्तच करू शकत नाही. असे आज खूपच मोठं काम आमच्या बीड जिल्ह्यावर कोसळलेलं. आम्ही इथलेच आहोत, बारामतीतले इथलेच आहोत आम्ही बारामती. दादा सोडून गेले, आमच्या दादा राहिले नाही. आज आम्हाला दादा पोरका करून गेले. दादांबद्दल सांगण्याला आमचे शब्दच नाही. आम्हाला पोरका करून गेले, उघडं करून गेले दादा. आम्हाला काहीच नाही राहिलं. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये हे अश्रू दिसतात. कारण लाडके दादा हे फक्त एक नेता नव्हते, तर प्रत्येकासाठी काम करणारे, केव्हाही धावून जाणारे, विकासासाठी काम करणारे होते. म्हणूनच ह्या भावना प्रत्येकाच्या. ताई, तुम्ही कुठून आला होता? आम्ही बारामतीमध्ये. बारामती तालुक्याला असं कळलं आम्हाला वाटलंच नाही की असं झालं असेल म्हणून. आम्ही सगळ्यांना म्हणायचो तुम्ही काय पण बोलताय, काय पण सांगताय म्हणून. आम्हाला विश्वासच बसत नव्हता. जेव्हा आम्ही टीव्ही लावून जेव्हा बघितलं तेव्हा आम्हाला विश्वास बसला. त्यात तरी पण असं वाटायचं की कुठंतरी असं उडून दादा कुठंतरी कातड्यात पडलेलं असावं. कुणीतरी त्यांना उचलून आणावं, त्यांना म्हणा दादा आहेत म्हणून. आता सुद्धा वाटतंय मी हॉस्पिटलमध्ये होतो असं म्हणून दादांनी यावं आणि परत बारामतीत दादांनी यावं. आमचा बाप गेला. खरं तर कुठून आला? आम्ही शिरूर तालुका, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका अन्नापूर या गावातून आलेलो. निश्चितच काल सकाळी जी 8:45ला जी घटना घडली त्यानंतर एक ग्रुपला मेसेज आला आणि ती फेक बातमी असावी म्हणून आम्ही त्या ठिकाणी अक्षरशः सोशल मीडियावरती ज्यांनी पोस्ट शेअर केली त्यांना अक्षरशः शिव्या घातल्या.
परंतु ज्यावेळेस न्यूज चॅनल, TV आणि या सगळ्या गोष्टीत ही बातमी व्हायरल लागली त्यावेळेस खरं तर अक्षरशः डोळ्यातून आसुरच्या धारा या ठिकाणी वाहू लागल्या. आणि जे दादांनी आमच्या तालुक्यावरती प्रेम केलं, निश्चितच विकासाची गंगा ती आजपर्यंत कोणी आणली नाही आणि यापुढे कोणी आणू शकत नाही. आणि म्हणून विकासाचा वादा म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहायचो ते अजितदादा आज आपल्यात राहिलेलं नाही, ही भावना खरं तर आम्ही सहन करू शकत नाही. निश्चितच खूप मोठं जाण्यानं ही पोकळी झालेली आहे. आमच्यासारखा सामान्य माणूस आणि सामान्य कार्यकर्ता दादांवरती जोडून होता. आता इथून पुढे आम्ही कोणाकडे पाहिजे ही भावना आमच्या मनामध्ये आहे. निश्चित आमच्या सर्व शिरूर तालुक्याच्या वतीनं, आमच्या राष्ट्रवादी शिरूर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी दादांना सर्वांच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करतो. तुम्ही इथल्या बारामतीमधल्याच आहात. दादांसोबतच्या काय आठवणी आहेत? दादा कसे कायम सगळ्यांसाठी राहायचे? दादांचं सांगायला व्यक्त करायला काहीच नाही की असं दादा काय होते म्हणून तुम्हाला सांगू शकत नाही आम्ही. दादांचं काय कौतुक करायचं काय नाही काय सांगू शकत नाही आम्ही. इतकं कौतुक करण्यासारखे होते, शब्दात सांगणारे अशक्य आहे, बोलता येत नाही काय त्यांच्याबद्दल. हिंगोली जिल्हा. कुठून आला दादा? आम्ही काटेवाडीच्या पलीकडेच आमचं गाव आहे, बेलवाडी म्हणून. भाऊबंधच आहेत अजितदादा. गेले 35 वर्ष आमच्या बारामती इंदापूर तालुक्याचं एक मोठा आधारस्तंभ होते दादा. असं कुठलं घर नसेल की त्यांना प्रत्यक्ष दादांची मदत नसेल झाली, त्यांच्या धोरणामुळे किंवा त्यांच्या वैयक्तिक ह्याच्यामुळं. इथल्या परिसराचा जो विकास आहे, जो अख्ख्या देशाला हेवा वाटतोय बारामतीचा, तो अजितदादांमुळे. आणि देशात म्हणजे पुणे जिल्हा सोडून कुठे जरी गेलं देशामध्ये, बारामती सांगितलं की अपसुक माणसं आपुलकीच्या भावनाने आणि एक आदराने पाहायचे. एवढा पवार साहेबांचा आणि अजितदादांच्या कामाचा एवढा नावलौकिक होता या देशामध्ये. आज दादांच्या जाण्याने या परिसराचं, सहकार क्षेत्राचं, कृषी क्षेत्राचं अतोनात नुकसान झाले. या राज्याचं नुकसान झाले, या देशाचं नुकसान झाले. परमेश्वराचं एकच प्रार्थना आहे की या राज्याला, या पुणे जिल्ह्याला एक चांगलं छत्रछाया दे. भीती या गोष्टीची वाटते की अजितदादांच्या नंतर या महाराष्ट्रावर, या पुणे जिल्ह्यावरती कोणाची वाईट नजर पडू नये. कोणी या महाराष्ट्राला, या पुणे जिल्ह्याला गिधड्यांसारखं तोडू नये. कारण दादा म्हणजे एक अशी आदरयुक्त दहशत होती की गल्ली ते दिल्ली त्याच्या नावाचा दुधारा होता. तो असा खूप आदरयुक्त होता. खूप ह्याच्या पलीकडचे आहेत दादा. खूप दूरदृष्टीपूर्ण विचाराचे होते. पुढच्या 50 वर्षाचा विचार करायचे. एखादी गोष्ट काही वेळ लोकांचा विरोध पत्करून करायचे, पण नंतर कळायचं की याच्या पाठीमागची खूप मोठी दूरदृष्टी आहे. आज इथल्या गावगाड्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपासून, शेतकऱ्यांपासून खूप मोठं संस्थेचं जाळं मोठं उभारलेलं आहे. आज काही बारामती तालुक्यातला दुष्काळी पट्टा असेल, पण तिथल्या प्रत्येक घरात त्यांनी काही ना काही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून दिले, कोणत्या ना कोणत्या संस्थेच्या माध्यमातून दिले. एवढा मोठा आभाळ, एवढं कर्तृत्व अजितदादांचं आहे. बरोबर आहे. दादांची दहशत नाही, आदरयुक्त त्यांची भीती असायची प्रत्येकाला, आणि ते प्रत्येकासाठी कायम झटायचं सगळ्यांसाठी. या सगळ्यांशी आपण सातत्यानं बोलतोय आणि प्रत्येकाच्या भावना त्याच आहेत की अजितदादा हे केवळ नेते नव्हते, तर ते सर्वसामान्यांमध्ये कायम मिसळणारे, त्यांची कामं करणारे होते. घरात प्रत्येक माणसाला वाटतं की आपल्याच घरातला कोणतरी माणूस गेलाय. आमच्या तर फार जवळचे होते ते, पण या बारामती इंदापूर तालुक्याच्या परिसराच्या बाहेरून सुद्धा आलेल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटतं की आपल्या घरातला कोणतरी माणूस गेलाय, आपल्या घरातला. आणि हे सत्य स्वीकारण्याची मनस्थिती अजूनही नाहीये. इथं पाहतोय दादांना अग्नी दिलेला, पण ती भावनाच नाहीये की हे सत्य स्वीकारायची. कुठून आला दादा? एक मिनिट दादा, एक मिनिट. बोला. मी बार्शीवरून आलोय. मी आणखी काही लोकांशी इकडे बोलण्याचा प्रयत्न करतो. बोला, कुठून आलात? आम्ही शिरूर तालुक्यातून अण्णापूर गावावरून आलेलो आहे. नक्कीच आज एवढा मोठा काल दुःखाचा डोंगर कोसळला. अक्षरशः आम्हाला आधी वाटलं याची फेक न्यूज आहे, परंतु जेव्हा खरंच टीव्हीला जे बातम्या झळकल्या
की आज खरंच आमचे दादा आमच्यात नाही आहे. नक्कीच एवढी वाईट गोष्ट घडलेली आहे महाराष्ट्रात. देव असा एवढा निर्दयी का झाला? कारण जो माणूस भल्या पहाटेचा आला उठून, तुम्हाला मी सांगतो, शिरूर शहराच्या नगरपालिकेचे उद्घाटन समारंभ होता आणि आम्ही सगळे पदाधिकारी, दादांचा टायमिंग होता 7 वाजताचा. शिरूर शहराचे अध्यक्ष वगैरे कोणही त्या ठिकाणी उपस्थित नसताना दादांनी अक्षरशः 7 वाजता येऊन फीत कापली, आतमध्ये गेले. म्हणजे एवढ्या कामाचा माणूस आज वेळेआधी निघून गेला, याचं खूप मोठं दुःख संबंध महाराष्ट्राला आहे नक्कीच, आणि पुणे जिल्ह्याला विशेष करून. कारण पुणे जिल्ह्याचं जसं घडवलं होतं तसं दादांच्या नंतर घडणारा एक माणूसच नव्हता परत. आज दादा आम्हाला अर्धवट सोडून गेल्यामुळे आज असं आम्हाला झालं की आमच्या घरातलं नाही, म्हणजे जवळजवळ